नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत क्लास 11th मॅथ्स 2 चे इम्पोर्टंट टॉपिक्स. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे, की फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये खूप इझी जाईल. मित्रांनो, क्लास 11चं पूर्ण पुस्तक करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही एवढे जरी इम्पोर्टंट टॉपिक्स म्हणजे मी इथं जेवढे इम्पोर्टंट टॉपिक्स सांगतोय, त्याच्यापैकी जरी तुम्ही टॉपिक्स केले, तर तुमचं पूर्ण क्लास 11 कव्हर होईल. त्याच्यामुळे या टॉपिक्सकडे लक्ष द्या. वेळ वाया घालवू नका कारण आपल्याला सीईटीला फक्त एक 7 ते 6 ते 7 महिने राहिलेत, बरोबर? त्याच्यामध्ये आपल्याला 12चा सिलेबस पूर्ण कव्हर करायचा आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स. त्याच्यानंतर 11चा सिलेबस सुद्धा कव्हर करायचा आहे. तर त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ सोल्युशन देतोय तुम्हाला, की ज्याच्यामध्ये आपण इम्पोर्टंट टॉपिक्स तुम्हाला देतो. जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्ही फक्त तेवढे जरी इम्पोर्टंट टॉपिक्स केले, तर तुम्ही डायरेक्टली सीईटीच्या एक्झामला जाऊ शकता आणि उत्तम यश मिळवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. आता सर्वप्रथम आपण वेटेज पाहूया. तर ओके आपल्याला 5 चॅप्टर्स आहेत क्लास 11th मधनं मॅथ पार्ट 2 साठी. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर ज्याचा एक क्वेशन येणार आहे आणि तो ऑब्व्हियसली किती मार्क्ससाठी असणार आहे? 2 मार्क्ससाठी असणार आहे. ओके. तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर माहिती असेल. त्याच्यानंतर काय परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन म्हणजे जे आपण 8वी, 9वी, 10वी पासून शिकत आलोय, तोच चॅप्टर सेम 11th ला आहे आणि त्याचाही एक क्वेशन येणार आहे आणि त्याचे मार्क्स किती असणार आहेत? तर 2 मार्क्स त्याचे असणार आहेत. त्याच्यानंतर काय फंक्शन्स. ओके. फंक्शन्स हा चॅप्टर सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे आणि फंक्शन हा चॅप्टर एक क्वेशनसाठी येणार आहे म्हणजे 2 मार्क्ससाठी बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट लिमिट्स आणि कंटिन्यूटी. ओके. आता हे 2 जे चॅप्टर्स आहेत, लिमिट्स आणि कंटिन्यूटी हे एकमेकावर ओव्हरलिंक आहे. म्हणजे समजा जर तुम्ही समजा अगोदर कंटिन्यूटी जर करायला घेतलं, तर तुम्हाला ते जमणार नाही. त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला काय करायला लागणार? लिमिट्स करायला लागणार. त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला या अनुक्रमणिकाद्वारे समजा इंडेक्सद्वारेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता अशा पद्धतीने समजा आपलं किती होतंय, तर एक 10 मार्काचा अभ्यास आपला याच्यामध्ये होतोय. पण पाहिलं याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मॅथ्स पार्ट 1 साठी. तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला इम्पोर्टंट टॉपिक्स दिले होते. आय होप तुम्ही ते रिवाईज केले असतील, त्याचा अभ्यास केला असेल. त्याच्याविषयी जे काही नोट्स वगैरे असतील ते तुम्ही बनवले असतील आणि तुम्ही फॉर्म्युला शीट प्रिपेअर करायला सुरुवात केली असेल. आता सेम या व्हिडिओसाठी म्हणजे मॅथ पार्ट 2 साठी करायचंय तुम्हाला. ओके, तर आपण टॉपिक वाईज पाहूया. तर पहिला टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके. थोडासा मुलांना कसा एक हार्ड टॉपिक हा जातो. म्हणजे 11th मधला एवढासाच जो टॉपिक आहे तो थोडासा हार्ड जातो मुलांना. ओके. आता कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे काय? जे नंबर ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये असतात त्यांना काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स नंबर. आय म्हणजे काय असतो? तर इमेज नंबर. आता जेवढ्या कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रॉपर्टीज वगैरे बुकमध्ये दिलेल्या आहेत, तर तेवढ्या तुम्हाला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरवर स्पेशली सिम्प्लिफिकेशनसाठी जास्त प्रश्न विचारले जातात. ओके. किंवा कॉम्प्लेक्स नंबर एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचा असतो. तर त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही पी-वाय-क्यू रिवाईज करा. त्याच्यानंतर बुकमध्ये तुम्हाला बरेचसे सॉल्व्ह प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. ते प्रॉब्लेम तुम्ही अभ्यासा. ते प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेत किंवा याच्यावर काही शॉर्ट ट्रिक अप्लाय होते का? तर हे तुम्ही चेक करा. जर एखादी शॉर्ट ट्रिक अप्लाय होत असेल, तर ती तुम्ही फक्त नोट डाउन करून घ्या. त्याच्यानंतर काय अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर खूप सोपा आहे. म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला अल्जेब्रिक ऑपरेशन परफॉर्म करता आले पाहिजेत. आता सीईटीमध्ये जनरली हे विचारत नाहीत अल्जेब्रा, पण आपल्याला सिम्प्लिफिकेशन वगैरे करत असताना अल्जेब्राचा यूज होतो. त्याच्यानंतर काय जिओमेट्रिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सीईटीमध्ये हे विचारत नाही, पण तुम्हाला बोर्ड्स एक्झाममध्ये जिओमेट्रिकल रिप्रेझेंटेशन विचारलं जाऊ शकतं. म्हणजे 11th मध्ये जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना विचारलं जाऊ शकतं त्यांच्या टर्म एंड एक्झामसाठी. त्याच्यानंतर पोलार अँड एक्स्पोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा एक खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला कन्व्हर्ट करायला देऊ शकतात. म्हणजे पोलार फॉर्म देऊ शकतात, तर त्याचा एक्स्पोनेन्शियल बनवा किंवा एक्स्पोनेन्शियल देऊ शकतात, पोलार बनवा. तर या पद्धतीचे प्रॉब्लेम्स किंवा या पद्धतीचे क्वेशन तुम्हाला सीईटीमध्ये येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर काय आहे, डी मॉरिव्ह थिअरम हा एक थिअरम खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही या थिअरमचा व्यवस्थित अभ्यास करा, बुकमध्ये पहा. त्याच्यानंतर यात हा थिअरम जर तुम्ही ॲज इट इज जर YouTubeवर सर्च केला, तर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही पहा आणि व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा. ओके. त्याच्यानंतर हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे आपल्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळालेच पाहिजे. एक क्वेशन आहे आणि मोस्ट ऑफली जर आपण पाहिलं मागच्या 6 मध्ये तर क्वेशन जास्त सिम्प्लिफिकेशनवर आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला आहे, तो म्हणजे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आता आपण म्हणजे जेव्हापासून समजा 9वी, 10वी, 11वी पर्यंत म्हणजे समजा आपण पी अँड सी परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन पाहिलेलं आहे. ओके. आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये फक्त 2च फॉर्म्युले जास्त महत्त्वाचे आहेत. एक कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आणि दुसरा परम्युटेशनचा फॉर्म्युला. आता कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे? एन-सी-आर एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू
आर फॅक्टोरियल हा झाला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर परम्युटेशनचा फॉर्म्युला काय आहे? एनपीसी इज इक्वल्स टू एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस पी फॅक्टोरियल हा जरा परम्युटेशनचा फॉर्म्युला. या दोन फॉर्म्युल्यावरच प्रश्न येणार म्हणजे येणार. पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती काय असणं गरजेचं आहे, की समजा फॅक्टोरियल नोटेशन म्हणजे फॅक्टोरियल कसा काढायचा? समजा 3 फॅक्टोरियल इज इक्वल्स टू काय असणार? 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे या पद्धतीने तुम्हाला फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर काउंटिंग, बेसिक काउंटिंग म्हणजे काय? ओके. तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या चॅप्टरमध्ये झाली पाहिजे किंवा या चॅप्टरमध्ये होऊन गेली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे काय? तर वर्ड्स प्रॉब्लेम. आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनवर डायरेक्टली तुम्हाला एन दिला जाणार नाही किंवा पी दिला जाणार नाही. ओके. तर तुम्हाला तो स्वतःचा स्वतः ओळखायला लागेल. म्हणजे एखादा वर्ड प्रॉब्लेम देतील. बरोबर. एखादं डिस्क्रिप्शन देतील एखाद्या इव्हेंटचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं की इथं एन म्हणजे काय आहे? परम्युटेशन विचारलंय की कॉम्बिनेशन विचारलंय. ओके. म्हणजे कार्ड्सचे वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम त्यामध्ये दिले जातील किंवा बॉल इन बॅग म्हणजे बॅगमध्ये एवढे-एवढे समजा हिरव्या कलरचे बॉल आहेत, निळ्या कलरचे बॉल आहेत. तर त्या पद्धतीचे तुम्हाला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये क्वेशन विचारले जातील आणि जनरली आपण एम-एस-टी, सी-ई-टीचं जर पाहिलं, तर वर्ड प्रॉब्लेम्सवर त्यांचा किंवा रिअल लाईफ जे एक्झाम्पल आहेत, तर त्यांच्यावर त्याचा जास्त फोकस असतो. ओके. आता नेक्स्ट आपण पाहूया फंक्शन्स. ओके. आता फंक्शनमध्ये सगळ्यात पहिलं फंक्शन त्याचं डोमेन काय असतं, कोडोमेन काय असतं, रेंज काय असतं, हे तुम्हाला ओळखता आली पाहिजे. याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फंक्शन. टाइप्स ऑफ फंक्शन काय इथं मी थोडेसे लिहिलेत. वन टू वन फंक्शन, वन टू मेनी, मेनी टू वन फंक्शन. हे जे फंक्शन्स आहेत, तर यांचे तुम्हाला टाइप माहिती आहे. त्यांचं वर्किंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर यांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे फंक्शन कशा पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात, हे फक्त माहिती असणं गरजेचं आहे. रिप्रेझेंटेशन एक्झामला विचारलं जात नाही आणि त्याच्यानंतर मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे पीस वाईज डिफाईन अँड द स्पेशल फंक्शन. आता फंक्शन्स चॅप्टरमध्ये एवढं काही जास्त सांगण्यासारखं नाहीये. ओके. आता तुम्ही जर पाहिलं तर फंक्शन चॅप्टरवर एक थोडंसं म्हणजे जर तुम्ही पी-वाय-क्यूज जरी केले, मागच्या 2-3 वर्षाचे जर पी-वाय-क्यूज वगैरे व्यवस्थित जर तुम्ही केले, तर त्याच पद्धतीचा क्वेशन याही वर्षी एक्स्पेक्ट होतोय. ओके. म्हणजे तुम्हाला 2 आउट ऑफ 2 इथं फंक्शनमध्ये मिळू शकतात. फक्त तुम्ही जर पी-वाय-क्यूज जर केले, जर केले, तर डायरेक्टली तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मिळू शकतात. पी-वाय-क्यूज बरोबर बुकमध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेत. आता सॉल्व्ड एक्झाम्पल फक्त फंक्शनचेच करायचेत का? असं नाही. प्रत्येक जो चॅप्टर आहे मी तुम्हाला इथं सांगतोय, त्याचे सॉल्व्ड एक्झाम्पल बुकमधलं एक पण सॉल्व्ड एक्झाम्पल सुटता कामा नये आणि त्याच्यानंतर त्याचे पी-वाय-क्यूज तुम्ही एवढं जरी केलं, तरी तुम्ही एक चांगला स्कोर एम-एस-टी, सी-ई-टीमध्ये करू शकता. तर नेक्स्ट चॅप्टर काय आहे? लिमिट्स. खूप इम्पोर्टंट आणि हा एक मुलांना थोडासा टफ जातो. लिमिट्स कॅल्क्युलेशन वगैरे कसं असतं मुलांना समजत नाही. पण मी याच्यासाठी एक तुम्हाला सोपी म्हणजे एक पद्धत सांगेल, की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही व्यवस्थित सगळं समजून घ्या. जे रूल्स असतात किंवा फॉर्म्युलेज वगैरे असतात ते व्यवस्थित समजून घ्या आणि मगच क्वेशन सुरू करा. आता बरेचसे मुलं काय करतात, की डायरेक्ट क्वेशन सोडवायला घेतात. त्यांना काही माहिती नसतं त्याच्याबद्दल कसा सोडवायचा तरी क्वेशन डायरेक्ट सोडवायला घेतात. मग जेणेकरून काय होतं, की त्यांना निराशा येते. ते थोडक्यात म्हणजे नाराज होतात, की मला सोडता येत नाही. कॉन्फिडन्स डाउन डाउन होतो. त्याच्यामुळे काय करायचं, की पहिले तुम्ही काय करायचं व्यवस्थित त्याच्या कन्सेप्ट-बिन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आणि मगच क्वेशन सोडवायला जायचं. ओके. आता याच्यात काय करणार तुम्ही डेफिनिशन ऑफ लिमिट्स, त्याच्यानंतर लिमिटचे कॅल्क्युलेशन्स, त्याच्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेशन कसे करायचे तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतील, दिले असतील किंवा एक्स्पोनेन्शियल फंक्शन असतील, लॉगॅरिथमिक फंक्शन असतील. आता सी आपण जर विचार केला तर जनरली आपल्याला सी फक्त लिमिट्स कॅल्क्युलेट करायलाच येतात. आता येणार तर एकच क्वेशन क्वेशन आहे म्हणजे तो 2 मार्क्ससाठी येणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे फक्त एखादं फंक्शन दिलं असेल, ते आयदर ट्रिग्नोमेट्रिक असेल, एक्स्पोनेन्शियल असेल, लॉगॅरिथमिक असेल किंवा या सर्वांचं कॉम्बिनेशन असेल, अशा पद्धतीचं कॉन्जुगेट फंक्शन तुम्हाला दिलं जाईल आणि त्याचे फक्त तुम्हाला लिमिट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके. तर यामध्ये एकाच टाइपचा क्वेशन बनतो तो म्हणजे कॅल्क्युलेट द फॉलोइंग लिमिट्स. तुम्हाला एक लिमिट दिलं असेल, ते फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. तर लिमिट्सवर तुम्ही जरा जास्त फोकस करा. कारण लिमिट हा चॅप्टर कंटिन्यूटी आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे कंटिन्यूटी याच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. जर तुम्हाला लिमिट्स जर येत असेल, तर तुम्हाला कंटिन्यूटी येणार म्हणजे येणार. पण डायरेक्टली जर तुम्ही कंटिन्यूटीला सुरू केलं, तर लिमिट्स जर तुम्ही नसेल केलं, तर तुम्हाला कंटिन्यूटी मधलं काहीच समजणार नाही. ओके. आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे कंटिन्यूटी. सगळ्यात पहिलं आता व्हॉट इस अ कंटिन्यूटी किंवा व्हॉट इस अ कंटिन्युअस फंक्शन. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, की आपल्याला एक पर्टिक्युलर फंक्शन दिलं असेल, तर ते फक्त आपल्याला कंटिन्युअस आहे की नाही चेक करायचं ओके. आता मी तुम्हाला सांगतो, की कंटिन्यूटी म्हणजे काय असतं. आता फॉर एक्झाम्पल आज आपण 2 फंक्शन कन्सिडर करूया. ओके. समजा फॉर एक्झाम्पल काही पण फंक्शन ते असतील. समजा एक फंक्शन असं आहे, इथं असेल ए आणि समजा इथं असेल बी आणि दुसरं फंक्शन असं आहे समजा. ओके. दुसरं फंक्शन असं आहे, इथं असेल ए, इथं असेल बी. ओके. तर या दोन्हीपैकी कंटिन्युअस फंक्शन हे आहे आणि हे काय आहे नॉन कंटिन्युअस फंक्शन. का? आता फिक्स लिमिटमध्ये जर ए टू बी पासून आपल्याला जर लिमिट्स दिली असेल आणि फंक्शन जर आपण त्याच्यामध्ये कंटिन्युअस जर असायला पाहिजे, तर त्याचा ग्राफ कुठेही ब्रेक होता कामा नये. ओके.
ग्राफ हा कसा पाहिजे कंटिन्यूअस पाहिजे. म्हणजे प्रत्येक त्याच्या व्हॅल्यूला कोणतीतरी व्हॅल्यू फंक्शननी रिटर्न केली पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर नॉन कंटिन्यूअस फंक्शन म्हणजे काय? की याच्यामध्ये ग्राफ ब्रेक असू शकतो. म्हणजे तुम्हाला या चॅप्टरमध्ये हेच ओळखायचं की फंक्शन कंटिन्यूअस आहे की नॉन कंटिन्यूअस. ओके. त्याच्यानंतर काय? कंटिन्यूटी विथिन इंटरव्हल म्हणजे मी जे आता पद्धतीने सांगितलं, ए-बी म्हणजे या इंटरव्हलमध्ये तुम्हाला ते फंक्शन चेक करायचं. ते कशाच्या माध्यमातून चेक करायचं? लिमिट्सच्या माध्यमातून. म्हणजे आला पुन्हा आपला मागचा टॉपिक त्याच्या अगोदर लिमिट्स क्लिअर करा आणि मग कंटिन्यूटीकडे या. आणि त्याच्यानंतर काय इंटरमिडिएट व्हॅल्यू थिअरम. इंटरमिडिएट व्हॅल्यू थिअरम म्हणजे इंटरमिडिएट याची व्हॅल्यू म्हणजे कॅल्क्युलेशन्स वगैरे याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हा होता आपला मॅथ्स पार्ट 2 चा सिलेबस. ज्याच्यामध्ये आपल्याला 10 आउट ऑफ 10 पडलेच पाहिजे. म्हणजे याचे टोटल 5 टॉपिक आहेत. एक टॉपिक 2 मार्कला आहे. म्हणजे टोटल 10 मार्काचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर हा थोडासा ट्रिकी आहे आणि त्याचबरोबर लिमिट्स हा ट्रिकी चॅप्टर आहे. पण बाकीचे जर आपण पाहिले ओके. बाकीचे जर आपण पाहिले समजा कॉम्प्लेक्स नंबर ट्रिकी आहे थोडासा ठीक आहे. त्याच्यानंतर जर बाकीचे आपण पाहिले परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन खूप सोपं आहे. फक्त वर्ड प्रॉब्लेम्सवर तुम्ही फोकस करा. वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला समजले पाहिजेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे फंक्शन हा तर खूप सोपा आहे. ओके. त्याच्यानंतर लिमिट्स थोडासा ट्रिकी आहे म्हणजे थोडासा टफ जाऊ शकतो आणि कंटिन्यूटी हाही खूप ईझी चॅप्टर आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या आणि 11चे 10 आउट ऑफ 10 मार्क्स आपल्याला सी-ई-टीमध्ये आलेच पाहिजे. जेणेकरून आपलं एक चांगलं पर्सेंटाइल येईल आणि आपण एक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकू. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे एकदा मनापासून धन्यवाद. आता त्याचबरोबर एक अनाउन्समेंट अशी आहे, की आपण WhatsApp ग्रुप क्रिएट केला आहे. म्हणजे अशा मुलांसाठी, की जे 2026 मध्ये एम-एस-टी, सी-ई-टीची एक्झाम देणार आहेत. ओके. तरी तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे, की आपल्या त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉइन व्हा. त्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आता जॉइन होण्याचे फायदे असे आहेत, की तिथं आपण लेटेस्ट जे अपडेट असतील एम-एस-टी, सी-ई-टी एक्झामबद्दल, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रोव्हाईड करू. त्याचबरोबर जे स्टडी मटेरियल असेल, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर टेस्ट सीरीज वगैरे जे असतील अपकमिंग पिरियडमध्ये, तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एम-एस-टी, सी-ई-टीच्या प्रिपरेशनमध्ये कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.